ना. अरे मला पण माहिती आहे. पोलीस चौकाच्या उकात काय? हो. चल लाव हात मला. हात लावू दे तुम्हाला. लाव ना हात मला. तुला माहिती आहे का? मला काय माहिती ते काय तुझं नाव विचारलं व्हिडिओ कॉलिंग कर साहेबांना फोन कर रे. ठाकरे साहेबांना फोन लावून घे. कसला प्रेम बिक्रे कसला काय आला. थांबा जायचं नाही पुढे थांबा. जायचं नाही इथून कुठं जायचं नाही. समजलं का? आम्हाला शिव्या दिलाय. आम्हाला शिव्या दिलाय. देवीवर हात टाकलाय. कोण? हा बघून घ्या आपण तेव्हा तेव्हा बघू घे. चल मोबाईल दे. जायच्या जवळ झाल्या. चल मोबाईल दे. मोबाईल दे बोली ना. चल दे बोली. तू मोबाईल दे ना. मी आता रोड तमाशा कर रहे. चल मोबाईल दे. चल नाही दे ना मोबाईल. पोलीस लोकांची दादागिरी चालली इथं. मॅडम गाडी मॅडम दादागिरी चालली. जेवत होते मॅडम. आम्ही जेवत होतो. गाडी बघा त्यांना विचारलं जेवत होते मॅडम. मी कुठली माहिती का तुम्हाला? पेट्रोल पंप आपल्या इथे ना पेट्रोल पंपची मी स्वतः मालकी. माझ्या दिरावरची मला राग होता. मी बसली त्यांचा काय अधिकार आहे? माझा अधिकार आहे. मिळाले की तो स्ट्राईक करणार आहे. आमचं म्हणणं सांगतं काय पोलीस स्टेशन हे लोक आहे ना. पोलीस लोक आहे ना. माझ्या दिराने हात उचलला नाही. काय म्हणताय तुम्ही? कसल्या बहिणीसारखी हो? मोबाईल घ्या. सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या काय घे रे माझे घे गेला. मोबाईल नाही दिला ना तर विचार करून घ्या. मोबाईल द्यायला मोबाईल द्यायला ए चालू आहे का? चालू आहे. तू चालू आहे. तू चाल दे. माझा हात सोड. तुला यायचंय का नाही? मी तुला एवढं पण तुला प्रेमात सांग. तुला यायचंय का नाही? मी येणार. तुला मध्ये यायचंय का नाही? यायचंय. चल चला रोड जाम करू नका. चल चला पोलीस स्टेशनला चल. इकडे इकडे इकडे. माझ्या
समजवतोय का रे तू रे? तुला आत्ता मी सांगतोय आम्ही. राणी आलेली नाही मध्ये कोणी आज पोलिसाला कोण आहे? लावून द्या. मला मारते तू. अगं माझ्या माझ्या काय तुम्ही माझ्या जाऊ नको. ठीक आहे मारून तर दाखव तुम्हाला. तू माझ्यावरती ना. तू माझ्यावरती तू माझ्यावरती मी पण ठीक आहे म्हणून अरे या लेडीला बोला. देशात राहिली. तुला कळतंय का? मी 15 वर्ष बाहेर देशात राहिलेली. हो करायची. गाडीत बसा. त्याला तुमची कंप्लेंट घेऊ. त्याला काय अवकाश मध्ये राहून माझ्या अंगाला हात नाही लावायचं बोली ना. अंगाला हात नाही लावायचं बोली ना. अंगाला हात नाही लावायचं बोली ना. माझ्या अंगाला हात नाही लावायचं बोली ना. जाऊ का ते म्हणून तू का तुम्ही बसा ना गाडीत. कसं आहे तुला मी अजून मी सांगते. तू एकदम व्यवस्थित राहून जा. हा तू बिलकुल मला हिसकू नको. तर काय करशील तू? हिसकू नको. काय करशील तू? चल बस. चल ना काय करशील? बस लवकर. चल करून तर दाखव. तू मध्ये बस. चल करून तर दाखव. अरे बस करून तर दाखव. चल बस मध्ये. चल करून तर दाखव. गाडीत बस. अरे करून तर दाखव. माझ्या अंगाला हात लावायचं. मला हात लावून दाखव. भोकात सारे बसा ना. तुम्ही गाडीत बसा ना. आमची कंप्लेंट करायची ना. अरे तुझ्याकडे जा. तुझ्या घेऊन ये ना. चल घेऊन ये. घेऊन ये. मी तर बसली. चल मी कुठे आम्हीला टाक मारायला. काय झालं तुला? काय झालं दीदी? काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं सांग ना. काय झालं तुला? तुला काय झालं सांग. काय झालं? विमराप्पा
4-5 बाया घेऊन येणार आहे की घेऊन ये. आणि आता खूप पाहिजे ना दंडराज हॉटेलला पुढे चला तुझ्या दंडराज बाया घेऊन येणार मला पण तेच म्हणायचं. लवकर घेऊन या. लवकर तेच म्हणायचंय मला. मला तुझ्या गाडीची चौकट आहे, तेच बघायचं मला. अरे मी केव्हाच तेच सांगते ना तुम्हाला, पोलीस स्टेशनला चल असं. मग आम्ही तेच सांगते ना, पोलीस स्टेशनला चल चल मार, तू मारायचा चल. काय चल तिला मारायचं. चल बायकोचा व्हिडिओ पण 2 मिनिटं फोन बंद कर दे हो. एक काय ना माझ्या पाठीवर झाला रे. चल, दीदी थांब. दीदी थांब. काय नको काय तू काय दिलं ना 2 मिनिटं फोन बंद करा हो. अरे गप्पा टाकली मी. आणि अर्धा घंटा जायगा 10 रुपये चांगलं काय ना तू रोड काय झालं मला सांग ना. काय झालं मला सांग ना. काय झालं काय झालं ताई? दीदी काय झालं काय झालं मला सांग. दिनांक 14 मार्च रविवार रोजी नरडाणा पोलीस स्टेशनचे PSI शरद पाटील आणि त्यांचे काही कॉन्स्टेबल्स त्यांच्या हायवेमध्ये त्यांच्या हद्दीत असलेल्या हायवेवरती पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना एक जोडपं हायवेच्या शेजारी आक्षेपार्ह परिस्थितीमध्ये आढळलं. त्यांनी विचारपूस केली की तुम्ही इथे का बसलाय. तर तेव्हा असं लक्षात आलं की ते दारूचं सेवन करत होते. आणि त्यांना पुढची विचारपूस केली असता ती जी महिला होती तिने जर जास्त सेवन केलं असल्यामुळे ती नशेमध्ये होती आणि तिने पोलिसांची हुज्जत घालायला सुरुवात केली. पोलिसांनी ही घटना अत्यंत संयमीपणे हाताळली आणि त्या सर्वाचं शूटिंग केलेलं आहे. त्यामध्ये ती आमचे PSI यांचं कॉलर धरताना दिसून येते आणि मोठमोठ्याने शिवीगाळ करताना पण दिसून येते. तिला लगेचच पोलीस स्टेशनला नेऊन तिची वैद्यकीय चाचणी केली आणि ती दारूच्या अंमलात असल्याचं लक्षात आलं. ताबडतोबीने ती महिला म्हणजेच अलका किशोर पाटील राहणार धुळे आणि भूषण ज्ञानेश्वर पाटील राहणार सिंदखेडा हतनूर तालुका सिंदखेडा या दोघांवरती कलम 353, 332 आणि प्रोहिबिशन ॲक्ट खाली त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि पुढची कायदेशीर कारवाई